मान्सूनचा वेग बदलला, मान्सून दिरंगाई होणार, मान्सून उशिरा येणार. या 3 कारणामुळे मान्सून उशिरा येणार. कोणती कारणे आहेत? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 2026चा आता खरीप हंगाम सुरू झालेला आहे. जून महिना उजाडला आहे. अजूनही पाऊस आला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मग मान्सूनचा वेग का बदलला आहे? शेतकऱ्यांची झोप का उडाली आहे? नवीन अंदाजानुसार किती तारखेला पेरणी करणार? कोणता नवीन कारणे आहेत? या 3 कारणांमुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार का पाऊस उशिरा आहे, ही सर्व अपडेट घेऊन पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. हवामान विभागाच्या अपडेटनुसार यावर्षी 2026 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी थोडंसं त्रासदायक असणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही ठिकाणी अतिशय अजूनही बिकट परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. तर दुसरीकडे पाऊस उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडलेल्या आहे. गेल्या वर्षाचा आपण परिणाम जर बघितला तर 15 मे पासून पाऊस सुरू झालेला होता आणि 15 जूनपर्यंत राज्यात 30% पाऊस वृक्षा झालेली होती. परंतु यावर्षी आतापर्यंत पाऊस न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ठराविक ठिकाणी थोडासा पाऊस झालेला आहे, परंतु अजूनही जे महत्त्वाचे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, त्या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. मग कोणती अशी कारणे आहेत, ज्या 3 कारणांमुळे पाऊस यावर्षी उशिरा झाला आहे? यावर्षी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जे सांगता येईल आपल्याला, अल निनानो या वादळामुळे. अल निनानोच्या वादळामुळे यावर्षी पाऊस दिरंगाई झालेला आहे. दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे दर 3 वर्षानंतर आपण जर बघितलं तर तो धोंड्याचा महिना येत असतो. जर जुन्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारलं तर धोंड्याच्या महिन्यामध्ये 15 दिवस सर्व जे काही महिने असतात ते उशिरा असतात. त्याच्यामुळे सुद्धा पावसाचा परिणाम होऊ शकतो. 2023ला अशीच परिस्थिती होती. 2020ला सुद्धा अशीच परिस्थिती होती. 15 दिवस सर्व जे काही वातावरणाचे बदल आहे ते 15 दिवस उशिरा होत होते. याचा महत्त्वाचा परिणाम आहे. त्याचप्रमाणे अल निनोचा परिणाम आहे. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे जागतिक तापमानवाढ. या तापमानवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ऋतुमान बदलत आहे, पाऊस कमी होत आहे. त्याचप्रमाणे टेम्परेचरमुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. हे 3 कारणं आपल्याला सांगता येईल. पहिलं कारण म्हणजे अल निनानो. या अल निनानो वादळामुळे जो कमी दाबाचा पट्टा तयार होत होता, तो तयार न झाल्यामुळे याची तीव्रता वाढलेली आहे आणि पाऊस जो आहे तो ढकलला जात आहे. अजून जे काही आपण म्हणतो अरबी उपसागरावरतीच पाऊस आलेला नाही. मुंबईमध्ये मान्सून दाखल व्हायला पाहिजे होता. त्यात सुद्धा दिरंगाई झाल्यामुळे यावर्षी कदाचित पाऊस थोडासा कमी असण्याचं जागतिक हवामान विश्लेषकांचं म्हणणं आहे. आपल्याला याविषयीचं काय मत वाटतं? पाऊस कोणत्या कारणामुळे नेमकी उशिरा होत आहे? ही सर्व अपडेट रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आपण दिलेल्या अपडेटनुसार यावर्षी 10 ते 15% पाऊस हा कमी आहे. आपल्याला काय मत वाटतं? जाणकार शेतकऱ्यांचं मत असं आहे, यावर्षी पाऊस थोडासा उशिरा होईल, पण पाऊस होणार. या सर्व अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून पावसाचे अपडेट्स असतील, त्याचबरोबर शेतीमालाचे अपडेट असतील, नवीन नवीन योजना असतील, ह्या सर्व अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून करा. त्याचप्रमाणे जॉईन बटन दाबून आपल्याला लवकरात लवकर एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. हवामान विभाग 2026चा अपडेट यावर्षी पावसाळा कमी सांगत आहे. आपलं याविषयीचं मत काय आहे? कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.